नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण इथे पालकची सुक्की भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे काही तयारी करून घेतलेली आहे। एक जुडी पालक स्वच्छ साफ करून धुवून अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेला आहे व 7-8 लसणाच्या पाकळ्या त्या देखील अशा प्रकारे बारीक कट करून घेतल्या आहे। एक मोठा बटाटा, टोमॅटो व एक कांदा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे आपण कढई छान गरम करून घेतलेली आहे। त्यात आपण तेल ॲड करून घेऊ। तेल छान गरम झालं की त्यातच आपल्याला 1 चमचा जिरे ॲड करून घ्यायचं आहे। जिरे ॲड केल्यानंतर त्यातच आपण बारीक कापलेला लसूण देखील ॲड करून घेणार आहोत। लसूण व जिरे आपण 1 मिनिटभरासाठी छान असं तेलावर परतून घेऊया। त्यातच आपल्याला कापलेला बारीक कांदा देखील ॲड करून घ्यायचा आहे। हा कांदा व्यवस्थित आपण 1 मिनिटभरासाठी छान असा तेलावर परतून घेऊ। इथे आपण 2 ते 3 मिरच्या मध्ये कट करून घेतल्या आहेत, त्याही ॲड करून घेऊया व कापलेला टोमॅटो देखील आपण इथे ॲड करून घेऊ। एक छान असं हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। बटाटा देखील आपण इथे ॲड करून घेऊ। इथे काही आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे आहेत। त्यात मी 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद व 1 चमचा धना पावडर। इथे तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। हे सगळे मसाले आपण छान असे आता मिक्स करून घेऊया। मसाले मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपल्याला 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून बटाटा मऊ होईपर्यंत छान असा शिजवून घ्यायचा आहे। बघू शकता 5 मिनिटांनंतर आपला बटाटा इथे छान मऊ शिजलेला आहे। व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया। त्यातच आपण कापून घेतलेला पालक देखील इथे आता ॲड करून घेऊ। चवीनुसार मीठ देखील आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। हा सगळा पालक आपण मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ। पालक आपला मिक्स करून झाला आहे। आता 5 मिनिटांसाठी छान अशी आपण इथे भाजी शिजवून घेऊया। बघू शकता 5 मिनिटांनंतर आपली भाजी इथं मस्त अशी तयार झालेली आहे। आपल्या भाजीमध्ये थोडंसं पाणी राहिलेलं आहे। आता इथे आपण झाकण न ठेवता हे भाजीतलं पाणी 1-2 मिनिटांसाठी छान असं ड्राय करून घेऊया। बघू शकता 2 मिनिटांनंतर आपली भाजी इथं मस्त अशी तयार झालेली आहे। चला तर मग सर्व करून घेऊ। भाजीतला बटाटा देखील आपण अशा प्रकारे चेक करून बघू व्यवस्थित शिजला आहे की नाही। बटाटा देखील आपला छान असा इथे शिजला आहे। अशा प्रकारे इथे आपला आलू पालक तयार झालेला आहे।
बघू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण इथे पालकची भाजी बनवलेली आहे। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।